वेलकम इन जॅज किचन. तर आज आपण बनवलेले आहेत बीटापासून पराठे. पण पराठे दह्यासोबतही खाऊ शकता, सॉससोबतही खाऊ शकता. तर बघा बरं, आता हे बीट प्रथम आपण दोन्ही बाजू आपण बीटच्या कट करून टाकूया आणि व्यवस्थित असं साल काढून घेऊया. बीट आपलं साल काढून कट करून झालेलं आहे. आता आपण पुदिन्याची पानं देखील आपण धुवून स्वच्छ नितळत ठेवली होती. ऑप्शनली आहेत, तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल. तर आता आपण पुदिन्याची पानं, बीट, हिंग पाव चमचा, लसूण 10 ते 12 पाकळ्या सोलून घेतल्यात आपण, 2 चमचे बेसन, 2 वाट्या कणिक घेतले आपण चाळून. तर आता चवीपुरतं मीठ घालूया. तर मिक्सर जारमध्ये आपण सर्व जिन्नस बारीक करून घेतले, त्यात आपण कणकेत मिक्स करणार आहोत पूर्णपणे आपण. तर हाताने आपण आता हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. पराठ्यांसाठी पीठ मळून तयार आहे नरम असं. आता आपण 20 मिनटं झाकून ठेवूया. तर आता आपले 20 मिनटं झालेली आहेत. थोडंसं तुपाचा हात किंवा तेलाचा हात घेतला तरी चालेल. तूप त्याच्यावरनं लावून आपण थोडंसं मळून घेणार आहोत. तर आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. तर त्याला लावण्यासाठी सुकं पीठ आपण चाळून घेऊया. तर पराठा लाटण्यासाठी आपण एक गोळा घेऊन चपाती लाटतो त्या पद्धतीनं आपण लाटून मध्ये तेल लावून चपातीप्रमाणे, चपातीला जसं आपण अर्धवट चपाती लाटून तेल जसं मध्ये लावतो त्या पद्धतीनं आपण तेल लावून घ्यायचं आहे पराठ्याला आणि फोल्ड करून पुन्हा परत पराठा लाटायचा आहे. पीठ आपण पराठ्याचं मळताना बारीक केलेलं जे मिश्रण आहे त्या व्यतिरिक्त जर आपल्याला वर पाणी हवं असेल आणि एक्स्ट्रा जर आपल्याला कणिक हवी असेल तरीसुद्धा आपण घेऊ शकता. तवा देखील आपला एकीकडे तापला आहे. जशी आपण चपाती भाजतो त्या पद्धतीने आपण छान असा खरपूस तेल लावून पराठा भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण सर्व पराठे करून घेणार आहोत. तर बघा बरं, आपले बीटचे पराठे मऊसूद, खमंग, खरपूस असे छान असे तयार झालेले आहेत. तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबतही खाऊ शकता. खूप असे नरम नरम लुसलुशीत झालेले आहेत. तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा. नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप 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 धन्यवाद.